तर बघू शकता मित्रांनो, सध्याला कोंबड्याला आपल्या मेथी घास टाकलेला आहे आणि पिल्लं बघू शकता तुम्ही. ह्या कोंबडीने 10 पिल्लं काढलेले आहेत आणि जी दुसरी जी कोंबडी आहे ती अजून अंड्यावरच बसलेली आहे. अजून कमीत कमी 10 दिवस लागतील त्यांना सुद्धा. आणि बघू शकता हा कोंबडा ज्यावेळेस कुक्कुटपालनाला म्हणजे गावरान कोंबड्यांना पाळण्याची सुरुवात होती, त्यावेळेस फक्त 2 कोंबड्या, अजून एक कोंबडा आणलेला होता. बघू शकता किती छान आणि जबरदस्त पिल्ले झालेली आहेत सध्या. तर बघा, ज्यावेळेस आपण शेळीपालनासोबत गावरान कुक्कुटपालन करत असतो, म्हणजे गावरान कोंबडी पालन करत असतो, त्यावेळेस जर गावरान कोंबड्या जर करायच्या असल्या, तर बघा सध्याला वाडीवरती, वस्त्यांवरती, खेडेगावामध्ये 1, 2, 4 आपल्याला निवडून घ्याव्या लागत असतात. कारण आजकाल बऱ्याच म्हणजे ते क्रॉसिंगच्या वगैरे कोंबड्या आलेल्या आहेत, जे का हैदराबादी हे ते म्हणतात बघा, भरपूर प्रकारचे असतात. पण त्या पद्धतीच्या भरपूर आता कोंबड्या वगैरे आलेल्या आहेत बाजारामध्ये. त्याच्यामुळे प्युअर गावरान जे कुक्कुटपालन जे सध्या आहे, ते खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला भेटते सध्या. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण शेळीपालनासोबत कुक्कुटपालन करत असतो, त्यावेळेस तितकं म्हणजे 50 कोंबड्या, 10 कोंबड्या, 20-30 कोंबड्या आपण सहजपणे पाळू शकतो मित्रांनो. कारण ऑटोमॅटिक खाद्यावरला खर्च कमी होत असतो. मेथी घास असो किंवा समजा आजोला वगैरे 1-2 बेड लावले आजोलाचे, त्यावेळेस व्यवस्थित खाद्याचा खर्च कमी होत असतो. किंवा शेळ्यांच्या लेंड्यामधून वगैरे, उकरड्यामधून ह्यांना भरपूर खाद्य तयार होत असते मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे आता वरून आपल्याला ग्रीन नेट मारून घ्यायचे थोडंसं. कारण संध्याकाळी आणि सकाळच्या वेळेस थंडी वाजते मान्य आहे. पण सध्याला उन्हाळा पण दुपारी म्हणजे ऊन जास्त लागायला लागले. आणि बघा, शेळ्यासुद्धा मेथी घास खाऊन आता पार केलेला आहे. बघू शकता शेळ्या आणि मेथी घास. बघू शकता शेळी. कास पण दाखवतो तुम्हाला. तर ह्या ठिकाणी कास बघू शकता मित्रांनो तुम्ही. एकदम जबरदस्त झालेला आहे. आणि हे आपली होंडा आणि होंडीचं हे बघा, होंडीचा पण कास बघू शकता लागल्या कासाला आता. आणि हे पाठ आता गव्हाणी वगैरे बनवून घ्यायचे आपल्याला. मस्त नियोजन चालू आहे सध्या आपल्या फार्मवरती. आणि कोंबड्या सुद्धा वाढवायचे भरपूर. ह्या ठिकाणी तुम्हाला मी दाखवतो कोंबडी. आता बरेच जण काय करतात, आता व्हिडिओ चालू आहे तर मी सांगतो, ज्या वेळेस खुडूक कोंबडी आपल्याला म्हणजे बाजूला करायची असते, बघू शकता आता इथं अंडे बघा, एकदम गरम 10 अंडे आहेत. आणि आपली काळी कोंबडी. तसं विचार करायला गेलं तर अजून 10 अंडे ठेवायला पाहिजे होते, पण 10च असल्यामुळं 10च ठेवलेले होते. कारण की जमा केलेले जे अंडे होते ते इस्माईलने घेऊन गेला. आणि इकडं पण एक ठेवलेला आहे. आणि बाकी पिल्लांसाठी इथं एक डब्बा ठेवलेला आहे. बघू शकता कडुनिंबाचा पाला वगैरे मध्ये ठेवून एकदम मस्त नियोजन चालू आहे. आणि हो, रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. आणि काही अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.